Hey student, this is Pooja Bhosle here. So in last lecture we have studied what is mean by labor and then what is mean by labor cost. Okay, with that we studied different important concept in the labor cost. That is what is labor turnover, then what is time booking and time keeping. With that you studied what is idle time and the overtime. Okay, so in this lecture we are going to see what is incentive plans. Okay, so let's start with what is मीन बाय इन्सेंटिव्ह म्हणजे नेमकं काय असतं. जर जनरल डेफिनेशन बघितलं किंवा याचं मीनिंग तुम्ही पाहिलं तर इन्सेंटिव्ह म्हणजे नेमकं काय असतं. तर इन्सेंटिव्ह मीन्स समथिंग इस्पेशली मनी दॅट इनकरेजेस अ पर्सन ऑर ऑर्गनायझेशन टू डू समथिंग. ओके, म्हणजे काय असणार आहे एकंदरीत इन्सेंटिव्ह म्हणजे एक प्रोत्साहन आहे. ओके, स्पेशली काय म्हटलेलं आहे मनी टर्ममधलं. तर हे काय करणार आहे, जे काही वर्कर्स जे काही कामगार आपल्याकडे आहेत तर त्यांना प्रोत्साहित करतं काम करण्यासाठी. त्याला काय म्हटलं जातं इन्सेंटिव्स असं म्हटलं जातं. विथ दॅट और इन्सेंटिव्ह इज समथिंग दॅट मोटिवेट समवन टू डू समथिंग गुड. ओके, काहीतरी चांगलं करण्यासाठी जे गोष्ट तुम्हाला इन्स्पायर करते प्रोत्साहित करते त्याला इन्सेंटिव्ह असं म्हटलं जातं. सो एव्हरी ऑर्गनायझेशन हॅज इन्सेंटिव्ह प्लान्स विच दे एक्सरसाइज टू इनकरेज वर्कर्स. ओके, तर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये इन्सेंटिव्ह प्लान्स हे असतातच. कशाकरिता असतात, त्यांच्याकडे जे वर्कर्स काम करत आहेत त्यांना सतत प्रोत्साहित करण्यासाठी इन्सेंटिव्ह प्लान्स किंवा इन्सेंटिव्ह स्कीम ह्या प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये अप्लाय केलेल्या असतात. ओके, त्याला काय म्हटलं जातं इन्सेंटिव्ह प्लान्स असं म्हटलं जातं. पहा, वर्कर्सला काय दिलं जातं त्यांच्या कामासाठी रेम्युनरेशन दिलं जातं. कुठल्या टर्ममध्ये वेजेस अँड सॅलरीजमध्ये दिलं जातं. बट जे ठरलेले वेजेस अँड सॅलरीज असतात त्याच्यापेक्षा जास्त जे पे केलं जातं त्याला तुम्ही काय म्हणू शकता इन्सेंटिव्ह म्हणू शकता. ओके, तर फॉर एक्झाम्पल बोनस हे देखील काय आहे इन्सेंटिव्ह आहे. मेथड्स ऑफ रिम्युनरेशन टू लेबर. ओके, तर सर्वप्रथम आपण बघू. हा तुमचा सिलेबसचा भाग नसला तरीसुद्धा हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की लेबरला आपण कुठल्या फॉर्ममध्ये किंवा कुठल्या मेथड्सनुसार रेम्युनरेशन पे करतो. ओके, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की इन्सेंटिव्ह कसा पे केला जातो. त्यासाठी तुम्हाला जे बेसिक रेम्युनरेशन दिलं जातं ते माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे बेसिक रेम्युनरेशन कळल्यानंतर तुम्हाला जे इन्सेंटिव्ह म्हणून बोनस दिलं जातं ते देखील समजून येईल. तर आपण हे फक्त तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी स्टडी करतोय. मेथड्स ऑफ रिम्युनरेशन टू लेबर किंवा सिस्टीम ऑफ वेजेस पेमेंट. ओके, देर आर 2 मेथड्स ऑफ लेबर रेम्युनरेशन. First one is a time rate system and second one is a price rate system. In a time rate system, you can understand that time rate it means it is totally depend upon the working time. Okay, under this system workers are paid according to the time for which they work. Okay, payment may be on hourly basis, daily basis or monthly basis. काय म्हटलेलं आहे पहा इथे की ज्या ठिकाणी वर्कर्सला पेमेंट हे त्यांनी केलेल्या कामानुसार दिलं जातं. म्हणजे किती तास त्यांनी काम केलेलं आहे किंवा किती दिवस त्यांनी काम केलेलं आहे, एकंदरीत त्यांनी केलेल्या कामाच्या पिरियडनुसार त्यांना काय दिलं जातं तर रेम्युनरेशन दिलं जातं. त्याच्या अकॉर्डिंगलीच त्यांचं रेम्युनरेशन काउंट केलं जातं. Okay, in this system the consideration is given to the quantity and quality of work डन. ओके, तर यामध्ये बेसिक प्रॉब्लेम काय आहे तर नो कन्सिडरेशन. म्हणजे या ठिकाणी जे काही प्रोडक्ट तयार होते त्याची क्वांटिटी आणि क्वालिटी कन्सिडर केली जात नाही. ओके, तर हा ड्रॉबॅक आहे टाईम रेट सिस्टीमचा, कारण यामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ प्रोडक्ट किंवा वर्क डन हे पाहिलं जात नाही. ओके, टोटल वेजेस कॅल्क्युलेटेड अंडर टाईम रेट सिस्टीम. सो याचा एक फॉर्म्युला आहे. तर फॉर्म्युला काय आहे बघू आपण. वेजेस इज इक्वल टू नंबर ऑफ आवर्स वर्क इंटू रेट पर आवर. ओके, यानुसार वेजेस फाइंड आउट केले जातात. म्हणजे नंबर ऑफ आवर्स वर्क, जे काही वर्कर्स आहेत त्यांनी किती तास काम केलं इंटू रेट पर आवर, तर एका तासासाठी किती रेट तुम्ही पे करताय. ओके, यानुसार वेजेस काउंट केले जातात. तर या ठिकाणी एक्झाम्पल पाहू आपण. इफ वर्कर इज पेड ॲट द रेट ऑफ 20 रुपीज पर आवर. जर एका वर्करला
1 तास काम करण्यासाठी 20 रुपये मिळत असतील आणि मिस्टर ए नावाचा एक वर्कर आहे, त्यांनी 8 तास काम केलेलं आहे एका दिवसामध्ये, तर त्याचं एका दिवसाचं वेजेस किती होणार आहे या ठिकाणी जर आपण फॉर्म्युला यूज केला टाईम रेट सिस्टीमचा. सो नंबर ऑफ आवर्स वर्क इज 8. ओके, सो 8 इंटू रेट पर आवर किती आहे 20 रुपये, म्हणजे 8 गुणिले 20 किती येईल 160. ओके, तर त्याचं एका दिवसाचं रिम्युनरेशन किती होईल टाईम रेट सिस्टीमनुसार 160 रुपये इतकं होणार आहे. येते लक्षात. पहा या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे मी की कशा पद्धतीने ही टाईम रेट सिस्टीम यूज केली जाते. ओके, तर आपण सेकंड या ठिकाणी मेथड बघूयात. तर सेकंड मेथड काय आहे बघा, वेजेस अंडर दिस सिस्टीम आर पेड अकॉर्डिंग टू क्वांटिटी ऑफ वर्क डन. ओके, तर या ठिकाणी काय कन्सिडर केलं जातं, क्वांटिटी म्हणजे किती प्रोडक्ट किंवा किती युनिट्स तुम्ही तयार केलेले आहेत त्यानुसार या ठिकाणी वेजेस पे केले जातात. अ रेट इज फिक्स्ड पर युनिट ऑफ प्रोडक्शन, म्हणजे या ठिकाणी जसं पहिल्या मेथडमध्ये रेट पर आवर फिक्स होता त्याप्रमाणे इथं रेट पर युनिट हा काय असतो फिक्स असतो. ओके, म्हणून याचा फॉर्म्युला कसा बनतो बघा, वेजेस इज इक्वल टू व्हॉट, रेट पर युनिट. काय सांगितलेलं आहे पहा, वेजेस इज इक्वल टू रेट पर युनिट इंटू नंबर ऑफ युनिट्स प्रोड्यूस्ड. ओके, रेट पर युनिट इंटू नंबर ऑफ युनिट प्रोड्यूस्ड अशा पद्धतीने काय केलं जातं तर कॅल्क्युलेट केलं जातं. तर याचा ड्रॉबॅक काय आहे, दिस मेथड डज नॉट गिव्ह एनी कन्सिडरेशन टू द टाईम टेकन बाय द वर्कर्स इन दी कम्प्लिटिंग द वर्क. ओके, जसं पहिल्या मेथडमध्ये क्वालिटी चेक केली जायची नाही, तसं या मेथडमध्ये प्रॉब्लेम काय आहे तर किती वेळ यांनी काम केलेलं आहे ते या ठिकाणी कन्सिडर केलं जात नाही, फक्त तुम्ही युनिट्स किती केलेत कंप्लीट हे पाहिलं जातं. सो लेट्स सी द एक्झाम्पल. मिस्टर ए एक्झाम्पल आपलं पाहू आपण. इफ द रेट पर युनिट इज 17 रुपीज, जर रेट पर युनिट 17 रुपये दिलेला असेल अँड ड्युरिंग अ डे वर्कर हॅज कम्प्लिटेड 10 युनिट्स, म्हणजे एका दिवसामध्ये त्यांनी 10 युनिट्स कंप्लीट केलेले आहेत, एका युनिटला आपण 17 रुपये पे करणार आहोत, तर त्याचे वेजेस दिवसाचे किती होणार आहेत 17 इंटू 10 युनिट्स इज इक्वल टू वॉट 170 रुपीज. तर 170 रुपये त्याला काय मिळतील एका दिवसाचं वेजेस मिळणार आहे. येते लक्षात. या मेथडला काय म्हटलं जातं पीस रेट सिस्टीम असं म्हटलं जातं. ओके, डिफरन्स काय आहे या दोन्ही मेथडमधला, तर टाईम रेट सिस्टीममध्ये टाईम किती म्हणजे की किती वेळ काम केलेलं आहे, किती आवर काम केलेलं आहे ते पाहिलं जातं आणि क्वालिटी आणि क्वांटिटी चेक नाही केली जात. पीस रेट सिस्टीममध्ये क्वांटिटी क्वालिटी पाहिली जाते, बट तुम्हाला असं म्हणता येईल की त्या ठिकाणी टाईम किती वेळ काम केलेलं आहे हे कन्सिडर केलं जात नाही. ओके, सो लेट्स सी now let's see incentive plans. Okay, what is incentive plan? Now by studying both the type we understood that both are having their merits and demerits. Okay, म्हणजे याच्या पॉझिटिव्ह गोष्टी देखील आहेत आणि निगेटिव्ह गोष्टी देखील आहेत दोन्ही मेथडच्या. बट इन्सेंटिव्ह प्लान्स अटेम्प्ट्स टू कंबाईन द गुड पॉईंट्स ऑफ बोथ दी सिस्टीम. तर हे जे इन्सेंटिव्ह प्लान्स आहेत त्यामध्ये दोन्ही साईडचे जे चांगले पॉईंट्स आहेत त्यांचा यूज केला जातो. द प्रायमरी फंक्शन ऑफ इन्सेंटिव्ह प्लान इज टू इंड्यूस अ वर्कर टू प्रोड्यूस मोर टू अर्न अ हायर वेजेस. यामध्ये बेसिकली इन्सेंटिव्ह प्लान्सचा काय महत्त्व असतं किंवा काय मोटो असतो, तर जे काही वर्कर्स आपल्याकडे आहेत त्यांनी जास्तीत जास्त क्वांटिटी त्या ठिकाणी प्रोड्यूस करावी. ओके, सो नॅचरली प्रोड्युसिंग मोर इन द सेम पिरियड ऑफ टाईम शुड रिझल्ट इन अ हायर पे फॉर द वर्कर्स. ओके, यामध्ये काय होणार आहे जितका टाईम ठरलेला आहे त्याच वेळामध्ये जास्तीत जास्त युनिट हे प्रोड्यूस केली जातील म्हणून इन्सेंटिव्स पे केले जातात. हे कॉमन आहे है ना. सो लेट्स सी व्हॉट आर द टाइप्स ऑफ इन्सेंटिव्ह प्लान्स. सो फर्स्ट इज Halsey premium plan. Okay, this is very important type of incentives. Okay, then second one is a Rowan plans and third one is a Taylor's differential piece rate system. Okay, so आज आपण इथपर्यंतच पाहणार आहोत की कुठले कुठले टाइप्स आहे त्याचे. Halsey प्रीमियम प्लानमध्ये बेसिकली काय केलं जातं तर पहा, हे जे तिन्ही
प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी टाईप्स पाहायला मिळत आहे. तर या ठिकाणी बेसिकली तुम्हाला बोनस ॲड केलेलं दिसणार आहे. काय ॲड केलेलं दिसणार आहे? बोनस. काही ठिकाणी तुम्हाला 50% ऑफ टाईम सेव्ह पाहायला मिळेल. काही ठिकाणी तुम्हाला टाईम जे सेव्ह केलेला आहे, कितीपैकी सेव्ह केलेला आहे, किती रेट घेतलेला आहे त्याच्यावरती डिपेंड पाहायला मिळेल, आहे ना. त्याचबरोबर टेलर्स डिफरन्शियल ही जी पीस रेट सिस्टीम आहे ही थोडीशी या 2 मेथडपेक्षा तुम्हाला वेगळी पाहायला मिळणार आहे. येते लक्षात? तर अशा पद्धतीच्या या ज्या मेथड्स तुम्ही पाहणार आहात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या मेथड पण स्टार्ट करणार आहोत आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम देखील पाहणार आहोत. बट यू हॅव टू बी नोन अबाउट द थिंग्स दॅट इन्सेंटिव्स मीन्स व्हॉट. तर हे काय असणार आहे? तर एक प्रकारचं बोनस असणार आहे. जे बेसिक पे असतं त्या बेसिक पेपेक्षा एक्स्ट्रा पे केलं जातं तुमच्या कामासाठी. तुम्ही जर बेस्ट वर्क करत असाल देन तुमच्या त्या बेस्ट वर्कचं काउंटिंग केलं जातं आणि त्यानुसार तुम्हाला हे एक्स्ट्रा पे केलं जातं. ओके, त्यालाच काय म्हटलं जातं? इन्सेंटिव्ह प्लान्स. ओके, सो अशा पद्धतीचे मिस्टर हल्से जे आहेत यांनी एक पद्धत सांगितलेली होती की कशा पद्धतीने तुम्ही एक्स्ट्रा पे करू शकतात, है ना. एक बेसिक मेथड असली पाहिजे एक्स्ट्रा पे करण्यासाठी. तर मिस्टर हाल्से यांनी 1891मध्ये इंट्रोड्यूस केलेला होता एक प्रीमियम प्लान, ज्याला आपण हाल्से प्रीमियम प्लान म्हणून ओळखतो, ज्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने तुम्ही बोनस कॅल्क्युलेट केलं पाहिजे हे सांगितलेलं होतं. मिस्टर रोवेन जे होते तर यांनी याच्या पुढे जाऊन एक वेगळा प्लान आपल्याला दिलेला होता, कारण तो एकदम म्हणजे पूर्णपणे सेमही नाही. मिस्टर हाल्से प्लानपेक्षा थोडासा वेगळा पाहायला मिळतो. त्यांनी बोनस कॅल्क्युलेशनमध्ये इथं थोडासा बदल केलेला होता, जेणेकरून प्रॉपरली आपण काय करू शकू की त्यांचं जे रेम्युनरेशन आहे, जे एक्स्ट्रा पे आहे ते कॅल्क्युलेट करता येईल. ओके, तर यापुढे जाऊन मिस्टर टेलर्स यांनी डिफरन्शियल पीस रेट सिस्टीम आणलेली होती. ओके, तर सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला की FW टेलर म्हणजे काय. तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये देखील हे नाव खूप वेळा ऐकायला मिळतं. तर हे जे व्यक्ती आहेत ते फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट आहेत. यांनी ही मेथड घालून दिलेली आहे किंवा एकदम सांगितलेली आहे असं म्हणता येईल. तर यांच्यानुसार कशा पद्धतीने म्हणजे की एखादा वर्कर आहे तर त्याला कशा पद्धतीने तुम्ही पे करू शकता, एक्स्ट्रा रिम्युनरेशन देऊ शकतात. ओके, सो इन नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू सॉल्व द प्रॉब्लेम डिपेंड अपॉन दिस all incentive methods, where you also study the formulas which is given by Mr. Halsey, Mr. Rowan and Mr. Taylor. Okay, so according to that formula we are going to solve the problem. Okay, thanks for watching.